नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे व्हॉट इज रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स अँड सिंकिंग फंड मेथड फॉर रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. म्हणजेच रिडम्पशन ऑफ डिबेंचर म्हणजे काय आणि रिडम्पशन ऑफ डिबेंचर साठी वापरली जाणारी सिंकिंग फंड मेथड आणि त्याच्या जर्नल एंट्रीज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सर्वप्रथम आपण डिबेंचर्स म्हणजे काय बघूया. डिबेंचर्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये कर्ज रोखे असं म्हणतो. ज्यावेळी लिमिटेड कंपनीला अतिरिक्त पैशाची आवश्यकता असते त्यावेळी कंपनी पब्लिक मध्ये कर्ज रोख्यांची म्हणजेच डिबेंचरची विक्री करत असते आणि त्या विक्रीमधून मोठ्या प्रमाणात कंपनी कर्जाऊ भांडवल गोळा करत असते आणि जी लोक कंपनीचे डिबेंचर्स खरेदी करतात त्यांना आपण डिबेंचर होल्डर्स असं म्हणतो आणि त्या डिबेंचर होल्डरला कंपनी दरवर्षी ठराविक टक्के दरानं फिक्स त्या ठिकाणी इंटरेस्ट म्हणजेच व्याज त्या ठिकाणी देत असते आणि ज्यावेळी त्या डिबेंचरचा कालावधी पूर्ण होईल त्यावेळी कंपनीला त्या डिबेंचरची रक्कम परत करावी लागते. त्यालाच आपण रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स असं म्हणतो. रिडम्पशन मीन्स रिपेमेंट ऑर डिस्चार्ज लायबिलिटी म्हणजेच कंपनी त्यांच्या कर्ज रोख्यांचे पैसे परत करते त्यालाच आपण इथं रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स असं म्हणतो. आता त्यासाठी कंपनी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत असते. मग त्याच्यामध्ये फर्स्ट पर्याय आहे आउट ऑफ वर्किंग कॅपिटल दॅट इज कॅश अवेलेबल. कंपनीकडे जेवढी रोख रक्कम शिल्लक असेल त्याच्यामधून डिबेंचरचे पैसे त्या ठिकाणी परत केले जाऊ शकतात. त्यानंतर सेकंड आहे आउट ऑफ प्रॉफिट्स. कंपनीच्या नफ्यामधून डिबेंचरचे पैसे त्या ठिकाणी भागवले जाऊ शकतात. त्यानंतर थर्ड पर्याय आहे आउट ऑफ सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट ऑर डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कंपनीने त्या ठिकाणी पैसे परत करण्यासाठी जो सिंकिंग फंड त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केला असणार आहे त्याच्यामधून कंपनी पैसे डिबेंचरचे परत देऊ शकते. त्यानंतर पुढचा पर्याय आहे आउट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी टेकन फॉर रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. म्हणजे कंपनीने डिबेंचरचे पैसे परत करण्यासाठी जर इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर त्या पॉलिसीच्या रकमेमधून डिबेंचरचे पैसे परत केले जाऊ शकतात. त्यानंतरचा पर्याय आहे आउट ऑफ सेल ऑफ फिक्स्ड असेट्स. कंपनी फिक्स्ड असेट्स विकून डिबेंचरचे पैसे त्या ठिकाणी पेड करू शकते. त्यानंतरचा पर्याय आहे आउट ऑफ सेल ऑफ न्यू इक्विटी शेअर्स. कंपनी नवीन इक्विटी शेअर्स विकून त्याच्यामधून त्या ठिकाणी डिबेंचरचे पैसे पेड केले जाऊ शकतात. किंवा कन्व्हर्जन ऑफ डिबेंचर्स इनटू शेअर्स. त्या ठिकाणी डिबेंचरचे शेअर्स मध्ये रूपांतर सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजेच या ठिकाणी डिबेंचरचे पैसे परत करण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करू शकते आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पर्याय आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच कंपनी काय करते तर दरवर्षी नफ्यामधून थोडी रक्कम त्या ठिकाणी फंड स्वरूपात क्रिएट करते आणि ती रक्कम डिबेंचरचे पैसे परत करण्यासाठी इन्व्हेस्ट करत असते आणि त्याच मेथडला आपण इथं सिंकिंग फंड असं मेथड असं म्हणतो. सिंकिंग फंड मेथड म्हणजे काय, कंपनी दरवर्षी प्रॉफिट्स मधून एक स्पेशल फंड क्रिएट करणार आणि तो फंड त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केला जाईल आणि ती इन्व्हेस्टमेंटची रक्कम डिबेंचरच्या परतफेडीसाठी त्या ठिकाणी वापरली जाते. आता सिंकिंग फंड मेथड मध्ये कंपनीला कोणकोणत्या जर्नल एंट्रीज कराव्या लागतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा ऍट द एंड ऑफ द फर्स्ट इयर. म्हणजे ज्या वर्षी कंपनी डिबेंचरची विक्री करत असते त्या वर्षाच्या शेवटी कोणत्या एंट्रीज त्या ठिकाणी कराव्या लागतात. तर फर्स्ट एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. म्हणजेच कंपनी त्यांच्या नफ्यामधून थोडी रक्कम त्या ठिकाणी सिंकिंग फंड साठी बाजूला करणार आहे. त्यासाठी एंट्री प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट नॅरेशन बीइंग अमाउंट सेट असाइड फ्रॉम प्रॉफिट्स. म्हणजे नफ्यामधून थोडी रक्कम त्या ठिकाणी स्पेशल फंड त्या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. त्यानंतर हा फंड कंपनी इन्व्हेस्ट करते त्यासाठी जर्नल एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट बीइंग फॉर परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे गुंतवण्यासाठी एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. म्हणजे ज्या वर्षी कंपनी डिबेंचरची विक्री करत असते त्या वर्षाच्या शेवटी कंपनीला दोन एंट्री कराव्या लागतील. एक प्रॉफिट मधनं फंड क्रिएट करावं लागेल आणि हा फंड त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावं लागेल. दोन जर्नल एंट्री आपल्याला कराव्या लागतील. त्यानंतर सेकंड इयरला किंवा त्याच्या पुढील वर्षी कंपनी कोणकोणत्या एंट्रीज करत असते तर त्या ठिकाणी ऍट द एंड ऑफ द सेकंड इयर जर्नल एंट्री असणार आहे फर्स्ट
बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट. म्हणजे कंपनीनं जे पैसे इन्व्हेस्ट केलं त्याच्यावरती कंपनीला व्याज मिळणार आहे आणि त्यासाठी एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट फॉर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे सिंकिंग फंडचं जे फर्स्ट इयरला पैसे इन्व्हेस्ट केला त्याचं इंटरेस्ट मिळणार आहे त्यासाठी एंट्री केलेलं आहे बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट. त्यानंतर जे हे इंटरेस्ट आहे ते सिंकिंग फंड अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं त्यासाठी सेकंड जर्नल एंट्री इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. त्या ठिकाणी इंटरेस्ट सिंकिंग फंडला ट्रान्सफर केलं. त्याच्यानंतर थर्ड एंट्री असणार आहे परत कंपनी नफ्यामधून त्या ठिकाणी एक स्पेशल फंड म्हणजे सिंकिंग फंड क्रिएट करणार आहे त्यासाठी एंट्री प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट बीइंग अमाउंट सेट असाइड फ्रॉम प्रॉफिट्स. नफ्यामधून परत त्या ठिकाणी सिंकिंग फंड क्रिएट केला आहे आणि हा फंड आणि जे व्याज आहे हे कंपनी पुन्हा इन्व्हेस्ट करते त्यासाठी एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट अशी त्याची चौथी जर्नल एंट्री होणार आहे बीइंग परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजेच कंपनीनं सेकंड इयरला काय एंट्री केला तर पहिला इंटरेस्ट मिळालं बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट हे इंटरेस्ट सिंकिंग फंडला ट्रान्सफर केलं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. त्यानंतर पुन्हा नफ्यामधून सिंकिंग फंड क्रिएट केला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट आणि हे इंटरेस्ट आणि हा सिंकिंग फंड पुन्हा इन्व्हेस्ट केला त्यासाठी जर्नल एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट हे आपल्या सेकंड इयरला जर्नल एंट्री होती. त्यानंतर पुढच्या कंटिन्यू इयरला ह्याच 4 एंट्री पुन्हा त्या ठिकाणी होत जातील आणि ज्या वर्षी डिबेंचरचे पैसे परत करायचे आहेत त्या शेवटच्या वर्षी कंपनी कोणत्या एंट्रीज करते त्या ठिकाणी बघायचं आहे. ऍट द एंड ऑफ द लास्ट इयर कंपनी ज्या वर्षी डिबेंचरचे पैसे परत करायचे आहे त्या वर्षी कोणत्या एंट्रीज करते तर फर्स्ट एंट्री कंपनी जी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे गुंतवल्या ती इन्व्हेस्टमेंट विकून टाकते त्यासाठी जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट बीइंग सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजेच कंपनी त्यांनी सिंकिंग फंड मध्ये जेवढे पैसे इन्व्हेस्ट केला ते विकत असते आणि ते पैसे आपल्याकडे घेत असते बँक अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट. आता कंपनी त्या ठिकाणी जे पैसे इन्व्हेस्ट केलं आता हे पैसे शक्यतो सिक्युरिटीज शेअर्स मध्ये किंवा त्या ठिकाणी अदर काही इतर पर्यायामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं असतात. आता ही इन्व्हेस्टमेंट वरती जर कंपनीला नफा झाला असेल तर त्या नफ्यासाठी एंट्री हा नफा सिंकिंग फंड अकाउंटला ट्रान्सफर केला जातो त्यासाठी जर्नल एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट बीइंग प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफर. म्हणजे इन्व्हेस्टमेंट विकल्यानंतर जो नफा झालाय तो सिंकिंग फंडला ट्रान्सफर केला जातो त्यासाठी आपण इथं सेकंड एंट्री केलाय. जर लॉस झाला तर याच्यावर रिव्हर्स एंट्री होईल सिंकिंग फंड अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट त्याच्यावर रिव्हर्स एंट्री आपला करावी लागेल. आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंट मधनं जेवढे पैसे त्या ठिकाणी कंपनीला मिळाले ह्या पैशामधून कंपनी डिबेंचरचे पैसे परत करत असते आणि त्या रिपेमेंट डिबेंचरसाठी एंट्री होणार आहे डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. त्या ठिकाणी डिबेंचरचे पैसे परत करतील बीइंग रिपेमेंट ऑफ डिबेंचर्स. आणि सगळ्यात शेवटी सिंकिंग फंड मध्ये जर काही रक्कम शिल्लक राहिली तर ती रक्कम शेवटी जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केली जाते त्यासाठी जर्नल एंट्री सिंकिंग फंड अकाउंट डेबिट टू जनरल रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट बीइंग बॅलन्स ऑन सिंकिंग फंड ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह. सिंकिंग फंड मध्ये जो बॅलन्स शिल्लक असेल तो शेवटी जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केला जातो आणि इथं आपल्या शेवटच्या डिबेंचरचे पैसे परतफेड केल्यानंतर एंट्री आपल्या इथं संपतात. म्हणजे सिंकिंग फंड मेथड मध्ये कोणकोणत्या एंट्री करतो फर्स्ट इयरला 2 एंट्री असतील एक सिंकिंग फंड क्रिएट करणे आणि सिंकिंग फंडचे पैसे इन्व्हेस्ट करणे. त्यानंतर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर कंटिन्यू कोणकोणत्या एंट्री होणार आहेत तर तिथं 4 एंट्री होतात. सिंकिंग फंडचं इंटरेस्ट मिळाल्यासाठी एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर हे इंटरेस्ट सिंकिंग फंडला ट्रान्सफर केलं जाईल इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. त्यानंतर परत प्रॉफिट मधून त्या ठिकाणी सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. आणि पुन्हा ते इंटरेस्ट आणि हा सिंकिंग फंड इन्व्हेस्ट केला जाईल त्यासाठी एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर पुढे कंटिन्यू या 4 एंट्रीज आपण पुढे कंटिन्यू करत जात असतो. आणि ज्या वर्षी डिबेंचरचे पैसे परत करायचे असतात
त्यावेळी आपण ह्या लास्ट इथं ऍट द एंड ऑफ लास्ट इयरच्या एंट्री करत असतो. इथं इन्व्हेस्टमेंट विकली जाते, त्यासाठी एंट्री बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. जर याच्यामध्ये प्रॉफिट झाला असेल तर तो प्रॉफिट सिंकिंग फंडला ट्रान्सफर केला जातो, त्यासाठी एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. लॉस झाला तर त्याच्या रिव्हर्स एंट्री करावी लागेल. त्यानंतर डिबेंचरचे पैसे परत करावे लागतात, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. आणि सिंकिंग फंडला जर बॅलन्स शिल्लक राहिला असेल तर तो बॅलन्स जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केला जातो, त्यासाठी एंट्री सिंकिंग फंड अकाउंट डेबिट टू जनरल रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट. म्हणजेच या ठिकाणी रिडम्पशन ऑफ डिबेंचर साठी जी सिंकिंग फंड मेथड, त्यालाच आपण डिबेंचर रिडम्पशन फंड मेथड सुद्धा म्हणतो, फॉलो केली जाते. त्याच्यामध्ये कोणकोणत्या जर्नल एंट्री होत असतात आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. थँक्यू.